गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, मी आहे ओंकार आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आजपासून मी माझा पहिला ब्लॉग सुरू करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. खरं सांगायचं तर बऱ्याच दिवसापासून हा प्रवास सुरू करण्याचा विचार होता आणि शेवटी आज ती सुरुवात झाली. या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी, प्रवास, मजेशीर क्षण आणि काही भन्नाट आठवणी पाहायला मिळणार आहेत. चला मंडळी, सुरू करूया आपल्या या पहिल्या ब्लॉगचं सफर गणपती बाप्पाचं नाव घेऊन. गणपती बाप्पा मोरया. हा फक्त माझा व्लॉग नाही तर आपला एकत्र प्रवास असणार आहे आणि तुम्ही दिलेले प्रत्येक लाईक आणि कमेंट हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. तर मंडळी, व्हिडिओला शेवटपर्यंत असंच बघत राहा. तर सध्या तुम्ही नेचरचा आस्वाद घेऊ शकता, बघू शकता किती सुंदर आहे रोड आणि आजूबाजूचा परिसर. आणि आजचा प्लॅन आपला खूप भारी आहे गाईस. तर आता आम्ही निघालो आहोत रॉयल एनफील्ड शोरूममध्ये, जिथे आपण वरूनची बुलेट सर्व्हिसिंगसाठी देणार आहोत आणि आपल्याला सुद्धा जी नंबर प्लेट आहे HSRP ती बसवायची आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स. आणि त्यानंतर आपल्याला एक मिस्ट्री लंचसाठी जायचं आहे. ते एक अशी डिश आहे कराडची फेमस डिश, जे वरूनला मला टेस्ट करायची आहे. मेनू काय आहे तो सध्या तरी सस्पेन्स आहे. व्हिडिओला असंच बघत राहा शेवटपर्यंत, तुम्हाला नक्कीच कळेल कोणती डिश आहे. भाई ट्रकवाला काय करतोय मध्येच? वा भाई, डेंजर आहे लोक. ट्रकवाल्यांचं काय सांगता नाही येत, काही कुठूनही काही करू शकतात हे लोक. तर आपल्या लेफ्टला आहे आपला भाऊ वरून आणि पुढे पण बघू शकता किती भारी आहे आपली झाडं वगैरे. म्हणजे मुंबईला तर असं सीन वगैरे बघायला नाही भेटत सहजा, भारी वाटतं इकडे. आपण आता कराडमध्ये एंटर केलेलं आहे आणि आपल्या समोर आपल्या राईटला तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि आता आपण चाललो आहोत कराडमध्ये, थोडंसं आपल्याला काम आहे, इकडे जाणार आहोत आणि त्यानंतर मग आपण परत पुन्हा हायवेला जाणार आहोत कारण शोरूम तर हायवेलाच आहे. त्या कामासाठी आपल्याला कराडमध्ये आतमध्ये यायला लागलं, तर सिग्नल लागला आहे. कुठे आहे नक्की दुकान? हां ठीक आहे. तर मला वाटतं इथेच आहे दुकान ते. मी कधी आलो ना इकडे, तर आम्ही फटफट काम करून घेतो ते मी काय आहे आणि मग आपण जाऊयात पुढे शोरूमकडे. तर तिकडे आहे वरती फोटो मॅक्स म्हणून, तिकडे चाललो होतो आम्ही. ठीक आहे. आपण आता चाललो आहोत शोरूमकडे. शोरूम तर हायवेलाच आहे, बट तो बाहेरचा जो रोड आहे नॅशनल हायवे, त्यावरती फ्लायओव्हरचं काम चालू आहे. तर तिकडं खूप ट्रॅफिक वगैरे होतं. वरून बोललं की आपण आतमधून जाऊया. तर हे समोर तुम्ही बघू शकता, हे जे आहे मलकापूर आहे त्या जागेचं नाव. तर हे सिटी टाईपच आहे, इकडे आतमध्ये जास्त गर्दी वगैरे नसते. हे डेकोरेशन वगैरे बघून समजत असेल तुम्हाला नक्कीच की हा व्हिडिओ कधी शूट केला गेला आहे. तर येस, गणपती बाप्पा आलेले आहेत आणि बाय द टाईम हा व्हिडिओ मी पोस्ट करेल यूट्यूबवरती, तोपर्यंत बाप्पा आपल्याला सोडून गेलेले असतील. ट्राय करेल लवकर व्हिडिओ जे आहे अपलोड करायचा. बघू शकता इकडे रोडवर पण सुद्धा ट्रॅक्टर वगैरे आहेत. तर असे खेडेगाव आपण याला म्हणू शकतो. एकदम पण असं सिटी नाही आहे आणि एकदम पण असं गाव वगैरे नाही आहे. आपल्या समोर जो आहे तोच नॅशनल हायवे 4 आहे आणि त्याच्याच वरती फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. तर त्यामुळे आपण जे आहे मलकापूरमधून आलो. तर बघू शकतो किती ट्रॅफिक आहे पुढे. सध्या तरी या रोडची कंडिशन खूप बेकार झाली आहे. वरती फ्लायओव्हरचं काम चालू आहे म्हणून ट्रक्स वगैरे इथूनच जातात. तर सर्व्हिसिंगसुद्धा नाही झाली आहे, 1.5-2 वर्ष गेले या रोडची. बट एकदा का फ्लायओव्हर रेडी झाल्यानंतर खूप कन्व्हिनियंट होईल तिथल्या लोकांना वगैरे. कारण ज्या कोणाला कराडमध्ये एंटर नाही करायचं आहे तो बायपासवरचा फ्लायओव्हर यूज करून, त्यामुळे ट्रॅफिकसुद्धा खूप कमी होईल इकडे. बट तोपर्यंत तर सहन करावंच लागेल हे, कारण बुरे दिनों के बाद ही तो अच्छे दिन आते हैं यार. आपला रायडर आत्ता सध्या खूप फॉर्ममध्ये सर्व्हिसिंगला चालला आहे, म्हणलं एक्सायटेड आहे खूप. भाई आता गेलो असतो JCBच्या वरती, असं वाटत होतं ते पुढे चाललं आहे, बट ते रॉंग वेनी आपल्याकडे येत होतं. बट वाचलो. आईची कटकट हे रोड ना भाई, एवढं बेकार रोड आहेत ना इकडे. यायला काय बोलायचं यार, गव्हर्नमेंट नुसता पैसा खाते. ठीक आहे, आता काय करणार आपण, आता जाऊया पुढे पटपट. आणि भाई एवढं डेंजर रिस्क आहे इकडे. एखादी गाडी एखादी उडू शकते आपल्याला इकडे बघू की तिकडे तेच समजत नाही मला. सो गाईज, तुम्ही इकडे बघू शकता किती रिस्की आहे इकडे.
काय करणार, सध्या तरी काम चालू आहे तर हाच एक रोड आहे. तर आपला शोरूम जे आहे ते मागे आहे. आता इथून आपल्याला यू टर्न घ्यायला लागेल. अजून कोणाकोणाला बुलेट आवडते रॉयल एनफिल्ड नक्की कमेंटमध्ये सांगा. हे आमच्या कराडचं डीमार्ट राईट साईडला. हो हो हो, अहो काका थांबा की, यायला डेंजर आहे त्या राव. रस्त्याची कंडिशन खूप बिकट झाली आहे इकडे. आता आपण पोचलो आहोत आपल्या शोरूमला. सो डेस्टिनेशन इज हिअर फायनली. बरं पाऊस नव्हता तर पटपट काम करून घेऊया, भूक पण लागली आहे खूप. रॉयल एनफिल्ड. सो वेलकम टू रॉयल एनफिल्ड कराड. भरपूर लोकांना माहिती असेल आता HSRP नंबर प्लेट मॅन्डेटरी झाली आहे. आपली नंबर प्लेट ती इथेच आहे शोरूममध्ये, तर ते आपण घ्यायला आलो आहोत. ते घेऊयात पहिलं. मस्तपैकी गाड्या आहेत इकडे सगळ्या नवीन नवीन मॉडेल्स. तर तुम्हाला बुलेटचा कोणता कलर आवडतो मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे आहेत आपले नवीन नंबर प्लेट्स. तर खूप बेसिक वाटते ते, म्हणजे आधीचे माझे जे डिझायनर होते ते चांगले होते. बट ठीक आहे, आता काय कंप्लायंट राहायला लागणार आपल्याला रूल्सला. आपला अवतार चेक करूया. तर चला खाली आपण सबमिट करूया आणि बघूया वरूनचं काय अपडेट आहे सर्व्हिसिंगचा. आणि फटफट जाऊयात, भूकही लागली आहे तर खायलाही जाऊ आपण लवकरच. झालं बघ बाई. तर तुम्हाला फर्स्ट अँड लास्ट टाईम दाखवतो. ओल्डवाली प्लेट अशी होती ओडी. वरूनच्या गाडीला सर्व्हिस होऊन यायला खूप टाईम लागणार आहे. तर आम्ही असं डिसाईड केलं की एकाच गाडीवरती दोघं जाऊन आधी जेवून येतो आम्ही पटकन, कारण ऑफिसही आहे माझं आज. तर चला जाऊया त्या मिस्ट्री लंचला. तर हा NH4 आहे, बँगलोर पुणे. हाय करतो या. हाय ब्रो. तर असे खूप स्वीट लोक आहेत आमच्या कराडचे. तर ठीक आहे, आता आपण जाऊयात जेवायला. तर बघू शकता किती सुंदर रोड बनायचं चाललेलं आहे, म्हणजे झाल्यावरती अजून सुंदर दिसेल. रोज इकडे गर्दी असते पण लकीली आज गर्दी नाही आहे इकडे. मे बी दुपारनंतर इकडे गर्दी असेल येताना. तर हे आमच्या कराडचं मॅकडॉनल्ड्स. तर बोललेच होते लोक खूप की मॅकडी नाही आहे, पण आहे. आणि आपण आता इकडे चाललो आहोत, दाखवतो तुम्हाला. वरती बॅनर बघू शकता तुम्ही, शिवनेरी ढाबा. आणि हीच ती कराडची फेमस डिश आहे, भरपूर लोकांना माहिती असेल, अक्का मसूर. तर तेच आपण आज ट्राय करायला चाललो आहोत. ऑलरेडी मी खाल्ली आहे, बट इथे वेगळ्या प्रकारचं अक्का मसूर भेटतं एका फ्युजनसोबत. तर तेच आपण चाललो आहोत ट्राय करायला. रस्ता बघू शकता, नुकताच पाऊस होऊन गेलेला वाटतो इकडे. तर रस्त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, तर सगळीकडे नुसते पाणीच साठलेलं आहे पावसाचं. आणि याचं कारण तेच आहे, जे काम चालू आहे हायवेचं, तर त्यामुळे अवजड वाहनं वगैरे सगळे इकडूनच जातात. तर मग त्यामुळे हे रस्त्याचे सगळे पॉटहोल्स वगैरे क्रिएट झालेत. नंतर असं खूप सुंदर दिसतं इकडे. म्हणजे आधी 3-4 वर्षापूर्वी मी इथे फिरायचो खूप, म्हणजे असे रस्ते तुम्हाला बघायला भेटणार नाही असे होते इकडे. पण आता त्या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे इकडे. आणि वरून मला बोलत होता की पॉलिश करून घे गाडी. काय फायदा, परत घाणच होणार. डेंजर आहे पण रात्रीचं वगैरे इकडे कोणी आलं तर सांभाळा, काळजी घ्या. तर हा सरळ रस्ता इकडे कोल्हापूरकडे जातो आणि या टनलमधून इकडून राईट घेऊ. या जागेला पाचवड फाटा बोलतात, पाचवड. इकडूनच आपल्याला आता पुढे जायचं आहे. शिवनेरी ढाबा पुढे आहे. तुम्ही बघू शकता वरती ग्रीन बोर्ड. हा सरळ रस्ता गणपतीपुळे, रत्नागिरी वगैरे जातो. बट जातो म्हणून आपण काही जाणार नाही आहोत. आपल्याला जायचं इथेच 2 किलोमीटर आहे इथून पाचवडवरून. जाऊयात फटफट. अजून एक बोर्ड दिसतो आपल्याला शिवनेरी ढाब्याचा, त्यावरती लिहिले 2 किलोमीटर आहे अजून इथून. तर मे बी पाचवडवरून 3 किलोमीटर असेल. हे बघू शकता किती सुंदर असं निसर्ग आहे, नारळाची झाडं वगैरे. आपला भाऊ मस्त चालवतो आहे गाडी. सो फायनली आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे, हॉटेल शिवनेरी ढाबा. गर्दी तर खूप दिसते आज, दुपारची वेळ आहे. बापरे खूप गर्दी आहे. मला वाटत नाही आता आम्ही ब्लॉग बनवू शकेल की नाही एवढ्या गर्दीमध्ये, कारण फर्स्ट ब्लॉग आहे आमचा आणि कॉन्फिडन्सची कमी आहे सध्या. ट्राय करूया आपण. कॉन्फिडन्स लेवल थोडा डाऊन आहे. कॉन्फिडन्स लेवल थोडा डाऊन आहे, तो ॲडजस्ट करा. एवढं मला माहिती आहे त्यांचं मागे घर आहे,
हे त्यांनी वॉशरूम वगैरे केलेलं आहे आणि तिकडे त्यांचा गोठा आहे. तिथे तो खूप सारे प्रोडक्ट्स स्वतः बनवतात डेअरीजचे. बघू शकता किती सुंदर असं इकडे नेचरसोबत तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो खाण्याचा. तर ऑर्डर वगैरे करतो मी, तर पुन्हा मी भेटू. आपल्या इथे स्पेशल काय आहे? स्पेशलमध्ये लसूण मसूर लसुणी मसुराच आहे ना आपल्याकडे स्पेशल? ठीक आहे, मग 2 लसुणी मसुरा द्या. दोन हां, दोन. घेऊन आला. हां, दोघंच आहे. पहिला एक घ्या, एक दोघांनी आरामशीर होईल. ठीक आहे, तसं करा. ठीक हे आहे, वाढून देतो. ठीक आहे, तसं करू. लागला तर नंतर आणि एक घ्या. चालेल चालेल एकामध्ये दोघ जण जाऊ. चालेल चालेल लागला तर गरम गरम देतो. ठीक आहे. रोटी तर रोटी पण दोन्ही सॉफ्ट करायला सांगा. कुठे आणि दही. मटका दही आहे. हां, मटका दही. हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं इकडे वातावरण आहे. म्हणजे तुम्ही जेवता जेवता नेचरचा आस्वाद घेऊ शकता बसल्या बसल्या. आम्हाला इथे कॉन्फिडन्स येत आहे कारण आम्हाला इथे कोणी ओळखत नाही. आता आम्ही आयुष्यात कधी असा ब्लॉग बनवला नसता. त्याला जर तुम्ही आता चांगला सपोर्ट जर केला तर आम्ही असेच ब्लॉग्स बनवत राहू नक्कीच, आहे ना? 100% विषयच नाही का पाहिजे. हां, रिस्पॉन्स आला पाहिजे. रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे. हां, तर आम्ही इथे तुम्हाला टेस्ट सांगितलं. आपला माझा भाऊ वरून इंट्रोडक्शन तर राहिलंच द्यायचं. आम्हाला अख्खा चुलत भाऊ वरून देसाई इंजिनियर्स. येस. सो पहिलं आम्ही कधी पण अख्खा मसूर खायचं म्हणलं तर आम्ही फक्त शिवराज ढाब्यालाच यायचो. पण एकदा मी इथे खाल्ला होता. पण इथे स्पेशालिटी आहे की इथे काय बोलतात ते लसूण जे गार्लिक असतं त्याचा अख्खा मसूर भेटतो. ट्राय करायला मी याला घेऊन आलेलो आहे. मी तर केलेलं आहे, मला आवडलं खूप ते. आता बघूया याला कसं वाटतं इथे, है ना? ही ऑर्डर आलेली आहे. ते क्वार्टर प्लेट नाही, क्वार्टर बाउल. सॉरी गाईस, तुम्हाला वाटत असेल मी त्यांना खूप त्रास देतो आहे. बट ती जी मजा आहे जी आपण घेण्यासाठी इकडे आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे ती त्या क्वार्टर बाउलमध्येच येते गाईस. त्यामध्ये ते दही वगैरे मिक्स करून खाण्यामध्ये तुम्हाला वाटत असेल किती मिनिमल जेवणे आहे गाईस. बट हे खूप खूप म्हणजे तुम्ही एकदा खाल्लं हे तर तुम्हाला समजेल की कसं का आम्ही याच्यासाठी वेडे आहोत आणि का कराडमध्ये याला खूप लोक चांगला प्रतिसाद आहे. तर बाबांनी आपल्यासाठी वाटे आणलेले आहे. थँक्यू. हां, बघू शकता आपली मटका दही आलेली आहे. तर ही अशी मटका दही बोलतात त्याला. आणि हे मिक्स करून खाण्यामध्ये जे टेस्ट येते सांगू नाही शकत तुम्हाला पर्समध्ये. सो आम्ही आता फट खातो हे आणि तुम्हाला सांगतो की कसं होतं. वरून तुम्हाला सांगेल की हे कसं होतं, कसं लागलं वगैरे, आहे ना? हा बरं. सो आम्हाला टाईम द्या थोडा. खाण्याच्या वेळेस आम्ही हलगर्जीपणा बिलकुल करत नाही. कशी वाटली टेस्ट तुला? चांगले शिवराज ढाब्यापेक्षा शिवराची जास्त स्पायसी आहे, थोडं कमी स्पायसी आहे. इकडे थोडं मला पण वाटतं की थोडं कमी स्पायसी आहे. थोडंसं टोन डाऊन आहे टेक्स्चर याचा. ते खूपच जास्त आहे. लसूण फ्लेवर येतो. लसूणीमुळे मला वाटतं लसूणमुळे ते असेल या जेवायला. तुम्ही बघू शकता किती कमी या ठिकाणी बिल आलेलं आहे. 450 रुपीज फक्त. म्हणजे 2 लोक आरामात खाऊ शकतात 400-500 रुपयामध्ये इकडे. तुम्ही बघू शकता इकडे पण त्यांच्या ब्रांचेस अवेलेबल आहेत. काय छान होतं काका? एक नंबर छान होतं. या परत. हो, नक्की काका. थँक्स हा. थँक्यू. ओके चला. लहान मुलांना पण खेळायला इकडे खूप सारे गेम्स आहेत तिथे. सो जेवण खूप छान होतं. आपण वरून विचारूया परत एकदा कसं त्याला जेवण वाटलं. भाई कसं वाटलं जेवण? जेवण मस्त होतं. मग तू साधं सपक होतं, जास्त मसाला तेलकट वगैरे काही नव्हतं. म्हणजे आम्ही शिवराजला असं डिफेम नाही करत आहोत. म्हणजे ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर शिवराजला कसं थोडं तिखट आहे ना, थोडं तिखट आहे जेवण. आणि तिथे मसाला खूप जास्त सर्व्हिस पण दोन्हीकडे सेम असतं. जेवढं आम्ही तिकडे एक्सपिरियन्स केले आणि इकडे पण आम्ही आता जे एक्सपिरियन्स केले. आणि ते एक प्रकारे म्हणजे तुम्ही एकदम शांतपणे एकदम निसर्गाच्या तुम्ही बघू शकता. हां, काय बोलतात त्याला? सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात बसून तुम्ही या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
मी तुमच्या फॅमिलीसोबत. यांच्या शाखा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की याच्या आधी की यांच्या शाखा कुठे कुठे आहेत. तुम्ही तिथेही जाऊन त्यांच्या टेस्ट करू शकता. कोर्टवरून जेवण झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे आपली गाडी कलेक्ट करायला. आपली जी बुलेट आपण सर्व्हिसिंगसाठी दिली आहे ती कलेक्ट करायला जायचं आहे. आणि आपली जी नंबर प्लेट आहे ती पण आपल्याला बसवून घ्यायची आहे. तर आम्ही तिकडे चाललो आहे आता. ब्लॉग थोडा चालू ठेवायचा की नाही अजून समजत नाही आहे, बट ठीक आहे, लेट्स सी. क्लिप्स बनवत राहणार, व्हिडिओज वगैरे तुम्हाला शॉर्ट्समध्ये किंवा दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीजवरती बघायला भेटतील. तर गाडीतच असू दे. हां थोडी पुढे आणि आपल्या विशाल भाव आहेत ना रे. हां आत नाही होते डायरेक्ट. हां ठीक आहे पुढे त्याला विचार ना पुढे जाऊन. विशाला बाहेरच ठेवू का? आपण वरती जाऊन बसू. चल इकडे वेळ लागेल मला वाटते. लॉग इन करतो वरती जाऊन. आम्हाला इथून लॉग इन करायला लागतं. देसाई ब्रदर्स ना आपण. दोन्ही गाड्या इथूनच घेतलेल्या आहेत आपण. म्हणजे फर्स्ट मी 2021मध्ये इथे घेतली होती गाडी आणि याने आता कधी घेतलेली गाडी 2023मध्ये याने गाडी घेतली आहे. आत्ताशी 2 वाजलेत आणि इथं आल्यावर असं कळालं की 5 वाजतील आपल्याला अजून सर्व्हिसिंग कंप्लीट व्हायला. चार्जिंग वगैरे पण मी सकाळी केली होती, बट बघतोय तर चार्जिंगच झाली नव्हती. लकीली आपल्याला इथे चार्जर पण आयता भेटलेला आहे, प्लग वगैरे. तो आम्ही बसलो इथे. बुलेटचा अनुभव काय सांगतो बरं तू? बुलेटसारखी कम्फर्टेबल गाडी अशी नाही आहे. गाडी नाही. आपण खूप सारे असे बघतो छपरी रायडर्स वगैरे की बुलेटला खूप क्रिटिसाइज करतात, बोलतात की असं तसं. पण मित्रा बुलेटसारखी गाडी नाही आहे. पर्सनॅलिटी तशी पाहिजे. हां म्हणजे दुसऱ्या गाडीला आम्ही वाईट नाही बोलत आहे, बट बुलेट इज बुलेट. त्याचं कंपॅरिझन कोणाशी होऊ नाही शकत. आणि माझ्याकडे आहे म्हणून मी नाही बोलत आहे, बट बुलेट इज बुलेट. ॲम्ब्युलन्स जात आहे मित्रांनो. आय होप. सॉरी मला वाटलं ॲम्ब्युलन्स आहे, बट ते आमच्या इथले मंत्री आहेत, त्यांचा ताफा होता. तर कराडी अशी जागा आहे. भले भले मोठे नेते इथून तयार झालेले आहेत, जसे की अतुल बाबा, पृथ्वीराज बाबा, परत आमचे शंभूराज देसाई साहेब. ते सगळे पाटणचे, बट स्टील पाटण कराड एकच, सगळं एकच. ह्याचा मुलगा त्याला, त्याची मुलगी ह्याला, म्हणजे सगळं घराणं एकच आहे. फक्त नावाला पाटण कराड सातारा आहे. कराड सातारा पाटणची लोक रिलेट करू शकतात मी जे काय बोललो त्याच्याशी. तर डीपमध्ये आपण जाऊ नाही शकत त्या गोष्टीवरती. मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकांनी नवीन गाडी घ्यायला आलेल्या आहेत. आणि मला माझे दिवस आठवतात की जेव्हा मी स्वतः गाडी घ्यायला आलेलो. म्हणजे आदल्या रात्री बिलकुल मला झोप नव्हती लागली. तुझा काय अनुभव होता बाई डिलिव्हरी घेताना? विश्वास बसत नव्हता गाडी घेतोय. त्याचं असं म्हणणं आहे की त्याला विश्वासच नव्हता बसत की आपल्याला बुलेट भेटते घरच्यांकडून. कारण आमच्या घरचे असे आहेत की बाबा सगळं देणार, पण केअर म्हणजे खूप काळजी. गाडी एक अशी आहे, 2 व्हीलर अशी आहे की बाबा एक डेडली व्हेकल आहे शेवटी. एक आहे की कंट्रोलमध्ये असेल तर ठीक, पण आउट ऑफ कंट्रोल गेलं तर भरोसा नाही. आपला वायफायचा पासवर्ड मागत आहे. तसं तर सगळीकडे फ्री असतो वायफायचा पासवर्ड. आणि ते ॲक्च्युली काय याचं वायफाय म्हणजे नेट संपलं आहे, त्याला काय म्हणतात लॉगिन करायचं होतं. वायफायचा पासवर्ड फक्त तुम्ही टाईप केला तर बरोबर. मला पण एक्झॅक्ट नाही वाटतो. मला पण हे करून दिलेलं आहे. अच्छा खाली बसलो तर खाली तर मोबाईलला पण रेंज येते. कशालाच रे. नाही खाली आतमध्ये खाली तर आतमध्ये रेंज येते. 2 मिनटं. हां चालेल. सो मिशन इज पार्शली सक्सेसफुल. आणायला गेलेत पासपोर्ट. काय करणार, खाली रेंज नव्हती आतमध्ये. आणि इथे वरती आलो तर आपल्या नेट फुल एक्झॉस्ट झालेलं आहे. स्मॉल ही टाका. वायफायचा पासवर्ड तर भेटला आहे. आता आयफोनचा चार्जर पण भेटला तर मजा आहे. मिलता है भाई, बोलने के बाद सब मिलता है दुनिया. तुम्ही बघू शकता नंबर प्लेट आपली चेंज करायची चाललेली आहे. वाईट वाटतंय मला खूप, बट आता काय करणार. हे बघा नवीन नंबर प्लेट लावली आहे त्यांनी. कशी वाटते तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. मला तर एवढी खास नाही वाटत आहे, बट ठीक आहे. थोडा बेकार कंटाळा आलेला आहे ना आता. आम्ही कंटिन्यू 2 तास बसलेलो आहे असं, पण सर्व्हिसिंग नाही झाली आहे. तर वरून गेला खाली बघायला किती वेळ लागेल काय. अजून चहा वगैरे आलेला, चहा पिला. आता थोड्या वेळात आपली बुलेट भेटेल, मग आपण जाऊ घरी. पण बघून येऊ. चला वातावरण दाखवलं तुम्हाला बाहेरचं.
वरूनचा कॉल आला होता की तो बोलला झालं आहे सर्व्हिसिंग, तर आता जाऊयात खाली बघूयात, निघूयात आता. बाकी सगळं आले बिल प्रिंटिंग राहिले. कसलं बिल प्रिंटिंग राहिले. पॉलिश वगैरे करून टकाटक केलेली आहे गाडी या लोकांनी, बघू शकता. भरून देसाई. तर आम्ही आता जसं डिसाईड केलं आहे, त्याला जो प्रोजेक्टर लॅम्प बसवायचा होता खूप दिवसापासून, तर मी एक आता मित्र भेटला होता की त्यांनी जस्ट आता नुकतीच एका त्यांच्या गाडीला प्रोजेक्टर बसवलं आहे. इथे पुढेच दुकान आहे, तर आम्ही पण तिथे जाणार आहोत. बघूयात, आवडली तर आपण पण बसवून घेऊ लागलंच. ठीक आहे चला, मला हेल्मेट वगैरे जाऊ आता. चला गाईस, बघूयात आपल्याला कसा प्रोजेक्टर लॅम्प वगैरे भेटतोय ते. BS मोटर्स इकडे इकडे राईटला. BS मोटर्स आतमध्ये वाटतं. बोर्ड तर दिसला आहे BS मोटर्सचा. एवढं चालतं की आता गाडी आहे म्हणजे. BS मोटर्स कुठे BS लाईटचं नाही त्याला. 90 वॉट्समध्ये 90-60 बजेटमध्ये बसेल ते घेणार पाहिजे. काय बोलतोस? मुंबईचा पण तुला अंदाज येईल की परफॉर्मन्स कसं होते. हां ते तर आहे. हे त्याला वॉरंटी किती? सगळ्याला 6 महिने ना. शेला तेवढी वॉरंटी अच्छा हे ओके. मायनस कुठल्या गाडीला खुर्चीला टाकायचं मागच्या स्टेज लागला. फक्त बल 18 का 11 रूटचा एक चांगला आवाज होतो की मोठा टोटली हे मोठा आपल्या मार्केटला पण जर तुझ्या हाताने किती लावून ते तर आवडले. लेट्स सी कितीला फायनल होते वगैरे. ऑड वाटतं. अशी सेम लाईट ऑलरेडी होती बरं माझ्याकडे माहिती आहे. ही अशी खुलतं हे आपलं. ह्याच्यामध्ये एक व्हाईट शीट असते, म्हणजे त्या व्हाईट शीटमुळे रेड शीट असते, त्याच्यामुळे हे आर रेड दिसतं. हां हे खुलतं असं एक बटन झाकण खुलतं ना, तसं खुलतं आहे बघा. तर हीच लावलेली स्टेशन माझ्या कोपरकॅनल स्टेशनला लावलेली गाडी कुणीतरी वायर सगळं कापून नेली. काय करणार, असे दरिद्री लोक आहेत इथे मुंबईत. काय बोलणार, रोज आवाज जॉबला जाताना स्टेशनला एक दिवशी बघतो दोन्ही साईडला दोन्ही लाईट गायब. काय तेव्हापासून मी एकदा बसवली, दुसऱ्यांदा बसवली, दुसऱ्यांदा परत एका साईडची गायब. दुसरी मी काढून ठेवली ना ड्रायव्हरमध्ये वरती, तीच आहे. एक हां मग आता काय करू. आता ठीक आहे बसवायचं, त्याच्यासोबत मला ते पण काम होऊन जाईल. गाडी वगैरे लय त्रास देतात. आता सगळे हाय बीमवाले हाय बीमवाले ते बाईकवाल्यांनी काय करायचं. अहो काहीच दिसत नाही पुढचं रात्रीचं. आणि त्यात कंपनीने प्रोजेक्टर दिली की नाही गाड्या हां. इनबिल्ट जायची प्रोजेक्टर हां. बाप आहेत लाईट नाजच करायला. परवा दिवशी एक स्क्रॅम आली त्यानं लाईट टाकले होते, निघाला चालला टाकाला. हां इथं होती गाडी, हां पुढचं ते हॉटेल आहे ना हॉटेल, हां ती हॉटेल लाईन पूर्ण अच्छा. फ्लॅट लाईट पडत होती काय सांगताय अशी एवढी. फुल वाईट एकदम. आणि हाय बीम लावला, हां. म्हणलं पुढला ट्रकवाला पण म्हणला गाडी थांबवणं. होय. म्हणलं लय हाय बीम वापरू नका, अंगाव घाली गाडी. अंगावर घालेले एखादं काय एखाद्या सरकली काय करणार. काय ट्रकला काय फायदा, ट्रकला फरक पडणार आहे का आपल्या फरक गाड्यांच्या नाही, ठेवून? नाही. आपले काय आपलं सांभाळून चालायला आपले आमचं पुरुष लाईट डायरेक्ट लेन्सवर नाही पाडायची लाईट नाही ह्याचं काय नाही लेझर पण नाही पाडायची. काय करायचं. लेझरचा त्रास होतो. काय पाहिजे तुला? हे काय आहे? त्यांच्या जरा डोळ्या बघा कशाला हवी त्यांच्या डोळ्या कशाला. भारी वाटते पण जास्त लांबपर्यंत जाते लाईट. हा इकडे आपण डिपर आहे घ्यायला पण आणि ते लाईटवाली गोलवाली लाईट आहे ऑरेंजवाली. ऑरेंजवाली ब्लॅकवाले ग्लव्स कितीला आहे. त्याला बार एंड लाईट्स पण बसवायच्यात, थोडा वेळ जाईल. हे मेटलमध्ये हे जे
आता काय करायचं, गडबडीत जायचं होतं. तू घेतले भाई Showroom उघडा माझ्या दिसला मध्ये म्हणलं सगळे कस्टम बिस्टम करून घेतली गाडी आपली घ्यायची. मी आपली घेतली, मला घेतली, मी तेवढ्यातच खुश होतो. मला काय सुचतच नव्हतं काय करून काय नाही. म्हणले माझं तोंड घेऊ नको, लॉंग रूटला बरं पडतं पण मला कॅमेरा वगैरे हँडल करता नाही त्याला टच सेन्सर असेल बघ. आला. ते व्हाईट आहे ते टचसाठी उपयोग येतो. नाही वाटत मला खास. भक्ती ही शक्ती है. हिरो क्रोम पाडलं अजून क्रोम असताना बघा. चला थँक्यू थँक्यू हा भाऊ हां गुड नाईट थँक्यू भेटू परत येतो हां गाईज आपली झालेली आहे रेडी. आता जाऊयात घरी आणि ब्लॉगला पण इथेच एंड करायला लागेल कारण चार्जिंग खूप कमी आहे. बघू शकता एक नंबर लुक दिसतोय यार. तुम्ही पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय, आवडलं की नाही आवडलं. व्हिडिओला इथंपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू सो मच गाईस आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग होता यार. खूप काही चुकलं असेल तर माफ करा. आय नो गोंधळ झाला असेल थोडा व्हॉईसमध्ये, आवाजामध्ये, बट येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण तेही सॉल्व्ह करू नक्कीच. आता मी फटफट घरी जातो, अंधारी खूप झाला आहे. उद्या मी सकाळी तुम्हाला थोडीशी माहिती देईल या लाईटबद्दल. ही तर फक्त सुरुवात आहे, आपण येणाऱ्या ब्लॉग्समध्ये अजून मजा करूया. सो स्टे ट्यून्ड. सो हाय गाईज, काल आपल्याला खूप वेळ झाला होता घरी यायला आणि रात्री आपल्याला मला पॉसिबल नाही झालं की मी तुम्हाला बिल वगैरे दाखवू की किती आपल्याला खर्च आला हेडलॅम्पला वगैरे. तर तो मी आता व्हिडिओ एंड करायच्या आधी तुम्हाला सांगतो की आपल्याला किती टोटल खर्च आला एकूण. इकडे की हेडलॅम्प जो आहे आपल्याला तो होता 3450चा बोलतात ना रे. बारीन लाईट्स जे बसवल्या पण ते 450चा भेटले आणि प्लस त्यांचे लेबर असे 350. असे टोटल आपल्याला आलं होतं 4350. आपल्याला तो जे आपले फ्रेंड भेटले होते त्यांनी पण सेम लाईट बसवली होती आणि त्यांना तीच लाईट 3500ला न देता त्यांना 2800ला भेटलेली होती आणि त्यांचा बिलचा पण एक फोटो घेऊन ठेवला होता. तर तेच आपण त्याला त्याच रेटमध्ये मागितली. सो आपल्यालाही त्यांनी त्याच रेटमध्ये ती लाईट बसवून दिली. मला 6 मंथ्सची वॉरंटी दिली आहे. कोणी असं देत नाही कारण हे सगळे चायना प्रोडक्ट्स असतात म्हणजे ओरिजिनल नसतात. बट त्याची काही वॉरंटी गॅरंटी नसते. बट त्यांनी स्टील आपल्याला एक 6 मंथ्सची वॉरंटी दिली आहे. मला जसं सिनेमॅटिक शॉट्स दाखवेल पुढे की कसे लाईट दिसतात रोडवरती वगैरे. तर असं हे होतं. सो ब्लॉगला आता आपण इथेच एंड करूयात. सो काय बोलू शकतो नेक्स्ट ब्लॉगसाठी आपण काय करणार आहोत, काही आयडिया? नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण कदाचित गाडीचं वॉशिंग बघणार आहोत. ओके हां ते आज तयार हवा. तर मी जसं बोललो होतो की सिनेमॅटिक शॉट्स आपण घेणार आहोत गाडीचे. तर त्याआधी मी वॉश करून आणतो गाडी. त्याचा पण मी तुम्हाला एक छोटासा व्लॉग किंवा शॉर्ट्समध्ये दाखवेल. करत राहू काही ना काहीतरी असे छोटे मोठे व्हिडिओज आपण क्रिएट करत राहू. आवडले तर सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके थँक्यू. मोरया. थंबनेल रेडी.